हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हो सर, आता तुमचे डेली जे तर त्यामध्ये तुम्ही जसा की अंदाज दिला होता, अगदी त्याप्रमाणे वातावरण आपल्याला पाहायला भेटलंय आणि पाऊस बरोबर. देखील पाहायला भेटला. मग आता पुढील या काही दिवसांचं वातावरण कसं राहणार? नाही, अजून असा अंदाज आहे की आज थोड्या तुरळक भागामध्ये म्हणजे खास करून घाटमाथ्यावर हो, बरोबर. आणि कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूरचा पश्चिमी भाग हं, हं. या ठिकाणी थोडं वातावरण बनतंय. हो ना. आणि थोडंफार म्हणजे लोणावळा वगैरे हा रायगडचाच भाग आहे. या हां, हां. ठिकाणी थोडं वातावरण आहे. हं, हं. बाकी विदर्भात थोडंफार वातावरण किरकोळ स्वरूपामध्ये बनू शकतं. हो. परंतु सध्या 10, 11, 12 तारखेपर्यंत किंवा 13 तारखेपर्यंत जवळपास हं, हं. हे वातावरण कमी आहे. परंतु 13 तारखेला हवामानात मोठा बदल होईल. हो. आणि 13 तारखेला घाटमाथ्यावरचा जो पाऊस आहे तो वाव्हाणी पाऊस ज्याला म्हणतो आपण, पावसाळ्यासारखा पाऊस, हो, हो, बरोबर. अशा स्वरूपाचा पाऊस त्या भागामध्ये होईल. हं, हं. आणि तो वळिवाचा असल्यामुळे मेघगर्जना, काही ठिकाणी गारपीट, हं. वादळी वारे ह्या असा संपूर्ण तो पाऊस असणार आहे. हो, आणि पुढे जाऊन मग आज 14-15 तारखेनंतर हं. याचं प्रमाण वाढत जाणार आहे. हो. म्हणजे आहे की एक अरबी समुद्रामध्ये वादळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. हो, हो, बरोबर. आणि जर ते वादळी वातावरण जर अरबी समुद्रात तयार झालं तर ते किनारपट्टी भागापासून किती अंतरामध्ये आहे हं, हं. यावर महाराष्ट्रातला पाऊस अवलंबून आहे. हो, हो, याचा बरोबर. कदाचित थोडं जर किनारपट्टीच्या जवळ असेल तर महाराष्ट्रात खूप चांगला पाऊस हं, हं. 17 तारखेपासून पुढे होऊ शकतो. हो, हो. 17 मे नंतर. त्यामुळे तोपर्यंत मात्र किरकोळ पावसाच्या घटना घडू शकतात. विशेष पाऊस होणार नाही. हं, हं, हं. तर मग आता हे सध्या जे वातावरण आहे यामध्ये उष्णता पण भरपूर वाढली आणि वाऱ्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलेलं आहे. मग यामध्ये काही हो, आता बदल? कसं आहे, पाऊस कमी असल्यामुळे हो. उष्णतेची हीट म्हणजे जे आहे ती राहणार आहे आणि एल्निनोचं वर्ष आहे. हो, बरोबर. त्यामुळे ज्या वर्षी एल्निनो तीव्र असतो हो, हो. त्या वर्षी आपल्याला उष्णतेची लाट ही 40शी पार सातत्याने बघायला मिळते दीर्घकाळ. हो, आणि बरोबर. तो हा काळ सध्या चालू आहे आणि पुढे सुद्धा पावसाळ्यात देखील आपल्याला म्हणजे अगदी मान्सूनच्या कालावधीमध्ये सुद्धा अगदी जून, जुलै, ऑगस्ट मध्ये सुद्धा हो. जेव्हा जेव्हा पावसाचा खंड पडेल तेव्हा सुद्धा आपल्याला अशा प्रकारची उष्णता हं, हं. जाणवण्याची शक्यता आहे. हो, कारण हे बरोबर. वर्ष तसं आहे. हं, हं. आणि सरासरी पाऊस कमीच असणार आहे यावर्षी. त्याच्यामुळे हं. आपल्याला उष्णतेचा प्रभाव हा जाणवणार आहे बऱ्याच भागात. जास्त प्रमाणात. हो सर, मग आता तुम्ही असं सांगितलं की 17 तारखेनंतर म्हणजे 17 मे नंतर वातावरणात बदल होणार आहे. तर मग तो कोणकोणत्या जिल्ह्यांना जास्त जाणवेल? तो अगदी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, हं. कोकण, हो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल. हो. थोडा विदर्भाच्या दिशेने आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात त्याचं प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. हं, हं. पण 17 नंतर तो वाढू शकतो म्हणजे त्याही भागामध्ये. हो, त्या भागांमध्ये. तर मग या पावसामध्ये वादळी वारे तर असणारच आहेत, परंतु मग गारपिटीची पण आता आपण इथून मागे जे पाहिला अंदाज त्यामध्ये गारपिटीचं कसं असतं, हां. साधारणपणे मे महिन्याचा पाऊस होतो हो. त्यामध्ये गारपिटीची शक्यता असते. हो, बरोबर. मग जून जसं सुरू होईल हो. मग जून 7 नंतर गारपिटीचं प्रमाण कमी होतं. हो, हो, बरोबर. मग सर हा पाऊस जो आहे हा मान्सून पूर्व पाऊस आहे की अवकाळी? हा मान्सून पूर्व पाऊस. मान्सून पूर्व पाऊस. हो, हो, नक्कीच. तर सर छान माहिती दिली आपल्या शेतकऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद. ओके, धन्यवाद. हो.